बजरंग बली की जय। ढक्कुमकुम ढक्कुमकुम, गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा, अशी सगळी गाणी म्हटली किंवा अशा घोषणा दिल्या की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो तरुण मुलांचा उत्साह, तरुण गोविंदांचा उत्साह आणि बजरंग बली की जय म्हणत फोडली जाणारी दहीहंडी. पण ही दहीहंडी फोडण्यामागचं नेमकं कारण काय? हे उंच उंच कडक थर रचण्यामागचं कारण काय हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून दहीहंडी विषयी, अर्थात गोकुळाष्टमी सणाविषयी. हिंदू दिनदर्शिकेनुसार कृष्ण जन्माष्टमी हा सण श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. याच काळात भगवान विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला असं मानलं जातं. यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी 26-27 ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे. मध्यरात्री कृष्णाचा जन्म झाला म्हणून हा सण 2 दिवसांचा मानला जातो. यावेळी श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. श्रीमद भागवतानुसार भगवान श्रीकृष्ण लहानपणी खूप खोडकर होते. कृष्णाला लोणी खूप आवडत होतं, म्हणूनच तो गोकुळातील लोकांच्या घरातून लोणी चोरायचा आणि मित्रांनाही खाऊ घालायचा. बाळकृष्णाने लोणी चोरी केल्याने गावातील महिलांना त्रास व्हायचा, त्यामुळे त्याच्यापासून हे लोणी वाचवण्यासाठी त्याची भांडी घरातील उंच ठिकाणी टांगलेली असायची. पण खोडकर कृष्णाने त्याच्या मित्रांसह लोणी देखील चोरले. उंच टांगलेल्या लोणीच्या हंडीपर्यंत पोहोचण्यासाठी कृष्ण मित्रांसोबत वर्तुळाकार करून त्यावर चढायचा आणि मडक्यातील लोणी चोरायचा. त्याच्या नटकट कृतीची आठवण म्हणून दहीहंडी हा सण साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की कृष्णाच्या खोडसाळपणामुळे गोकुळातील रहिवासी आनंदी होते, कारण ज्यांच्या घरात भगवान श्रीकृष्णाने दहीहंडी फोडली त्यांचं संपूर्ण आयुष्य सुखी होऊन गेलं आणि त्या घरात सुखशांतीची कधीच कमतरता राहिली नाही. या समजुतीमुळेच दहीहंडी हा उत्सव साजरा केला जातो. लोणी चोरणारी कृष्णाची ही लीला दहीहंडी उत्सव म्हणून साजरी होते. यामध्ये हंडी उंचावर टांगली जाते. मुले मजले तयार करतात. एक मुलगा त्याच्या साथीदारांच्या खांद्यावर चढून हंडी गाठतो आणि दही दुधाने भरलेले किंवा रंगीत पाण्याने भरलेले मडके फोडतो. हे मडकं फोडण्यासाठी नारळाचा वापर केला जातो किंवा कधी कधी नुसतं डोकं मडक्यावर आदळूनही दहीहंडी फोडली जाते. हंडी फोडणाऱ्या मुलांना गोविंदा म्हणतात आणि या संपूर्ण प्रक्रियेला दहीहंडी म्हणतात. दरवर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते. यावेळी जन्माष्टमीची तारीख 26 ऑगस्ट आहे, तर दहीहंडी 27 ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. दहीहंडी हा सण खरं तर संपूर्ण भारतात साजरा केला जातो, पण विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मुंबईत तर स्पर्धात्मक खेळाप्रमाणे हा उत्सव आयोजित केला जातो. दहीहंडी मंडळात म्हणजेच मडक्यापर्यंत पोहोचणाऱ्या मुलांची टीम रोखण्यासाठी महिला आणि मुली त्यांच्यावर पाणी टाकतात. हा सण नृत्य आणि गाण्यांच्या साथीने साजरा करतात आणि विजेत्या मंडळाला बक्षीस दिलं जातं. तुम्हाला या सणाविषयी काही माहिती होती का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा.